राम राम मंडळी, वातावरण पण भारी आहे आणि गाडी पण आपली तयार आहे. आपण पोहोचलेलो आहे पुणे सिटीमध्ये आणि आत्ता आपण आहोत विश्रामबाग वाड्याच्या जवळ. आज आहे शनिवार आणि गर्दी आहे खूप, कारण प्रत्येक जण आलेत श्रींची तयारीसाठी. एकदाची पार्किंग झाली, आलो शनी मंदिरात, दर्शन घेतलं आणि त्याच्याच अपोजिट होतं आर्टिफिशियल हार श्रींसाठी. भरपूर अशी व्हरायटी होती, पण आमच्या आईसाहेबांना अजून पुढं जायचं होतं. मग आम्ही निघालो सरळ मंडईच्या दिशेला. तर जिलब्या मारुती मित्र मंडळ या गणपतीचं डेकोरेशनचं काम सुरू होतं आणि त्याच्याच अपोजिट होतं आपलं तुळशीबाग, जिथं प्रचंड गर्दी असल्यामुळे जाणं टाळलं. अचानक गर्दी दिसली म्हणून पाहायला गेलो तर होते विकायला पर्स. शेवटी पोचलो मंडईच्या चौकात. इथं बाजूनी सर्व होते स्टॉल्स, जिथं विकायला होते श्रींचे बऱ्याचशा गोष्टी. तर इथनं आमच्या आईसाहेबांनी घेतले हरतालिका. वाहनतळ पार्किंगच्या खालीच होलसेल मध्ये आहे गौरी गणपतीसाठी लागणारे सजावटींसाठी असंख्य अशा गोष्टी. तसंच पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत की मंडळांची सजावटीची तयारी जोरदार सुरू आहे. तर ही आहे महात्मा फुले मंडई. मंडई मेट्रो पण सुरू झालेली आहे भावांनो, एकदा तर प्रवास बनतोच. पुढे जाताना रस्त्यावर काही विक्रेते होते, आर्टिफिशियल फुलं, हळदी कुंकवासाठी लागणारे काही वस्तू. आणि ते बघा मित्रांनो, श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं डेकोरेशन आपल्याला कळत दिसत आहे काय आहे ह्यावेळी डेकोरेशन. तिथे जात असताना आर्टिफिशियल फुलांचं स्टॉल होतं, असंख्य फुले होते, किती सुंदर दिसत होते, अगदी रिअलिस्टिक. तर या बाजूला आहे छान छान फ्रेश गजरे आणि इथे आहे अजून एक वाट तुळशी बागेकडे जायची. आणि हे बघा डेकोरेशन. आत्ता मात्र वातावरण झालेलं एकदम ढगाळ आणि पब्लिक सुद्धा वाढत चाललेलं आहे. आता इथे बरेच स्टॉल आहेत, फुलं, हार, दुर्वा, आंब्याची डाळी, पूजेसाठी लागणारं साहित्य. आता खरेदी झाले की पेट पूजा पण झालीच पाहिजे. तर हे आहे विघ्नेश्वरा हॉटेल, जिथं मी लहानपणापासून येतो. ह्यांची चव अतिशय उत्तम आहे. तर चला मग आता जरा पेट पूजा करूया. यांच्याकडे सर्व प्रकारचे डिश एकदम भारी असतात, पण मला आवडते ती म्हणजे बटर ओनियन उत्तप्पा. कांदा काय भरभरून टाकलाय आणि हे आहे वरती बटर. हा एक नंबर. आता हॉटेलमध्ये बसलोय म्हणून थोडीशी एटिकेट्स पाळले. एखादा घास आपला चमचेनी कसा तरी खाल्ला, पण ते काय झालं ना, चमचेने काय पोट भरल्यासारखं वाटेना, चव लागेना. शेवटी आलो आपल्या हातावर, मस्त हाताने सुरू केलं ना राव. लय भारी. नेहमीच सारखीच चव राव, चवीत काय फरक नाही. आता चटणी खाली, मग शेवटी घेतला चहा. चहाशिवाय काय मित्रांनो. तर हे आहे आपले पुण्याचे चितळे बंधू आणि ह्याच्याच डाव्या हाताला आहे ग्रीन बेकरी. ती अतिशय फेमस आहे पुण्याची. एकदा आपण नक्कीच भेट देऊया. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे का की लेडीज सोबत खरेदीला जाताना किंवा आई सोबत जिथं पहिल्या दुकानात आपण बघितलेली गोष्ट असते, ती 4 दुकानात फिरून आल्यानंतर पहिल्याच दुकानातून आपण ती घेतो. तर आमच्या श्रींसाठी आम्ही आर्टिफिशियल एक छानसा हार घेतलेला आहे. कसं आहे मित्रांनो, आहे का नाही मस्त. श्रींच्या मूर्त्या अतिशय सुंदर आहेत आणि आमची मात्र झाली बरं का फायनल. गणपती बाप्पा मोरया.